हा प्रश्न एखाद्या व्यक्तीचा नाही तर ती संपूर्ण सत्ता संस्थेचा आहे. पैसा, राजकारण, विज्ञान, उद्योग आणि ग्लॅमर यांच्या पाठीमागे दडलेली विकृती जेव्हा उघडी पडते तेव्हा सभ्यतेचा मुखवटा गळून पडतो. एप्स्टीन फाईल्स प्रकरणाने नेमकं हेच केले. एप्स्टीन सुरुवातीला एक साधा शिक्षक होता, पण तो अचानक अब्जाधीश कसा झाला याचे आजही अधिकृत उत्तर नाही. जे एप्स्टीन ऍड कंपनी ही केवळ अब्जाधीशांसाठी काम करणारी कंपनी होती असा दावा केला जातो. मात्र त्या अब्जाधीशांची यादी कधीच सार्वजनिक करण्यात आली नाही. उलट एप्स्टीनच्या अवतीभोवती गोळा झालेली माणसे पाहिली तर स्पष्ट होते की हा पैसा केवळ गुंतवणुकीतून आलेला नव्हता. तो पैसा सत्ता, ताकद आणि प्रभाव विकत घेण्यासाठी वापरला जात होता. नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी जगताप. आपण पाहत आहात वैचारिक आखाडा. मित्रांनो, लिटिल सेंट जेम्स हे बेट म्हणजे पर्यटन स्थळ किंवा सुट्टी घालवण्याचे ठिकाण नव्हते. हे ठिकाण होते जगातील सर्वात ताकदवर राजकीय नेते, सेलिब्रिटी, वैज्ञानिक आणि उद्योजक यांच्या ऐशीचा होता अड्डा. ही माहिती जरा उघड केली त्या बेटाशी संबंधित असणाऱ्या पीडित महिलांनी. जेव्हा त्या 12 ते 16 वर्षाच्या होत्या, अशा अनेक पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार लिटिल सेंट जेम्स हे एक नियोजित शोषण केंद्र होते. तिथे अल्पवयीन मुलींना आणले जात होते, त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते आणि त्यांना तिथे आपली वासना भागवण्यासाठी आलेल्या जगातील मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक, राजनेता, सेलिब्रिटी, वैज्ञानिक अशा हाय प्रोफाईल पाहुण्यांसाठी वापरले जात होते. हा शब्द मुद्दाम वापरावा लागत आहे कारण या पाहुण्यांना जग आदर्श मानत होतं. या हरामखोरांना जग आपला प्रेरणास्थान मानत होते. तीच मोठी नावे आहेत जे आजही जगामध्ये मान सन्मानाने जगत आहेत. एप्स्टीनच्या लोलिता एक्सप्रेस या खासगी विमानाच्या फ्लाईट लॉग मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे नाव अनेक वेळा नोंदवलेले आहे. क्लिंटन याने एप्स्टीनने केलेल्या गुन्ह्यामध्ये स्वतःचा सहभाग नाकारला आहे. पण प्रश्न इथे निर्माण होतो, एप्स्टीनच्या लोलिता एक्सप्रेस या खासगी विमानामध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास का केला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ब्रिटनचा प्रिन्स अँड्रू यांच्यावर थेट लैंगिक शोषणाचे आरोप झाले. हे आरोप करणारी पीडित व्हर्जिनिया जिओफ्रे इने न्यायालयात सविस्तर साक्ष दिली. पण राजघराणं, पैसा, ताकद यामुळे हे प्रकरण कोर्टाबाहेर सेटल करण्यात आले. हे सेटलमेंट म्हणजे दोषमुक्ती नव्हे तर सत्तेची किंमत होती. उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नावे आणखी अस्वस्थ करणारी आहेत. बिल गेट्स याने एप्स्टीनशी अनेक वेळा भेटी झाल्याचे मान्य केले, पण त्याच्यासोबत भेट करणं ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असे त्याने सांगितले. एलॉन मस्क, लॅरी पेज, सर्गेई ब्रिन यांची नावे एप्स्टीनच्या संपर्क यादीमध्ये आणि त्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आढळतात. सुप्रसिद्ध वैज्ञानिक ज्याने ब्लॅक होलचा शोध लावला, जग हे ईश्वर निर्मित नाही असा सिद्धांत मांडला होता, स्टीफन हॉकिंग यांचे फोटो एप्स्टीनने आयोजित केलेल्या पार्ट्यामधून समोर आले. मित्रांनो, हा गुन्हा सिद्ध होण्याचा नाही, हा मुद्दा आहे जो नैतिकतेचा, जगाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवतेचे धडे देणारे लोक अशा व्यक्तीच्या वर्तुळात काय करत आहे हा प्रश्न गंभीर आहे. राजकारण, उद्योग आणि विज्ञान यांचा हा संगम योगायोग नव्हता. एप्स्टीन हा स्वतःला कनेक्टर मानत होता. तो प्रभाव विकतच घेत होता आणि ओळखी निर्माण करत होता आणि त्या ओळखीच्या बदल्यात स्वतःच्या कुकृत्याला संरक्षण मिळवत होता. म्हणूनच 2005 मध्ये पहिली तक्रार दाखल होऊनही त्याला कोणत्याच प्रकारची शिक्षा झाली नाही. 2008 मध्ये त्याला मिळालेली सौम्य शिक्षा ही न्याय व्यवस्थेची चूक नव्हती तर न्याय व्यवस्थेवर टाकलेला हा दबाव होता. अनेक पीडित महिला समोर आल्या आणि एप्स्टीन विरोधात बोलू लागल्या. सर्व पुरावे असून देखील एप्स्टीनला केवळ 13 महिन्याची शिक्षा झाली, तीही विशेष सवलतीसह. ही सवलत, ही मेहरबानी का होती हा प्रश्न आजही जिवंत आहे. 2019 मध्ये फेडरल अटक झाली तेव्हा वाटले की आता सत्य बाहेर येईल, पण तुरुंगातच एप्स्टीनचा मृत्यू झाला. मृत्यूचे अधिकृत कारण आत्महत्या सांगण्यात आले, पण जगातील सर्वात हाय सिक्युरिटी जेलमधील बंद कॅमेरे, झोपलेले सुरक्षा रक्षक आणि आधीचा संशयास्पद झालेला हल्ला हे सर्व पाहता मृत्यू आत्महत्या नाही तर खून आहे हे सिद्ध करते. कारण हा मृत्यू जगातील अनेक शक्तिशाली आदर्श लोकांच्या फायद्याचा होता. कारण एप्स्टीनच्या मृत्यूनंतर त्या शक्तिशाली लोकांना वाटलं त्यांच्या मृत्यूसोबत सर्व पुरावे नष्ट झाले, पण इथूनच खरी सुरुवात झाली सत्य बाहेर येण्याची. अमेरिकेतील निष्पक्ष तपास यंत्रणेला सलाम आहे,
जे कोणत्याही दबावाला बळी न पडता कितीही मोठा उद्योगपती, वैज्ञानिक किंवा राजनेता असो, त्याने केलेली पाप ही बाहेर आणत आहे. हेच जर आपल्या देशामध्ये घडलं असतं, आतापर्यंत फाईल बंद करून किंवा संबंधित व्यक्तींना विमानामध्ये टाकून त्यांचा प्लेन क्रॅश करून विषय संपवला असता. असो, पण याच पार्श्वभूमीवर भारतात एक गंभीर वाद उभा राहिला आहे. सोशल मीडिया, काही परदेशी ब्लॉग्स आणि युट्यूब चॅनेल्सवर असा दावा करण्यात आला की एप्स्टीनच्या एका कथित ईमेलमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. त्या ईमेलमध्ये अमेरिकेचा प्रधानमंत्री डोनाल्ड ट्रम्प याला खुश करण्यासाठी काय करावे या संदर्भाबाबत सल्ला विचारल्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जातो. येथे स्पष्ट करणे आवश्यक आहे की हा ईमेल अधिकृत एप्स्टीन फाईल्स मध्ये नाही. कोणत्याही तपास संस्थेने हा अधिकृत केलेला नाही आणि ती न्यायालयीन पुरावा देखील नाही. मात्र लोकशाहीत प्रत्येक प्रश्न न्यायालयीन निकालानंतरच विचारायचा नसतो. हा दावा समोर येताच भारतातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. पारदर्शकतेचे प्रश्न उपस्थित झाले. सत्ताधारी नेतृत्व आंतरराष्ट्रीय शक्ती केंद्राच्या दबावाखाली देश चालवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर प्रधानमंत्री लोटांगण घेत आहेत. त्यांच्या प्रत्येक म्हणणं ऐकत आहेत. टेरिफ शून्य केला. अमेरिकेने त्यांच्या वस्तूवर 18% टेरिफ लावला. डोनाल्ड ट्रम्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल सुद्धा करत आहे, वगैरे वगैरे हे प्रश्न विचारले जात आहे. आणि हे लोकशाही साहजिकच आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार देशातील जनतेला, विरोधी पक्षाला संविधानाने दिलेला आहे. पण हे प्रश्न दोष सिद्ध करण्यासाठी नाहीत, तर हे भारतीय सत्तेच्या नैतिकतेवर थेट बोट ठेवणारे आहेत. एप्स्टीन फाईल्स हा केवळ लैंगिक शोषणाचा मुद्दा नाही. हा मुद्दा आहे जग ज्या लोकांना आदर्श मानते त्यांचे हात अशा नीच आणि वाईट कृत्यामध्ये गुरफटलेले आहेत. ज्यांच्या शब्दावर जग चालते, ज्यांना नोबेल व्यासपीठ पर्यंत जाण्याची संधी मिळाली, ज्यांच्या कंपन्या जगाचे भविष्य ठरवतात, ते लोक अशा व्यक्तीच्या संपर्कात का होते? आज एप्स्टीन नाही, पण त्याच्या संपर्कात आलेले अनेक लोक आजही सत्तेत आहेत, उद्योग चालवत आहे आणि ज्ञानाचे धडे शिकवत आहे. काहींना शिक्षा झाली, पण बहुसंख्य सुरक्षित राहिले, कारण सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी ही नेहमी स्वतःचे संरक्षण करते. हा व्हिडिओ कोणाच्याही प्रतिमेचा बचाव किंवा ती मलिन करण्याकरिता नाही. हा व्हिडिओ एक आरसा आहे आणि त्या आरशात पाहिल्यावर जे दिसते ते अस्वस्थ करणारे आहे. संपूर्ण जग ज्यांना आदर्श मानत होते ते तथाकथित नेते, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि सेलिब्रिटी यांचे हात अशा गुन्ह्यामध्ये बरबटलेले असू शकतात. ही शक्यताच या प्रकरणाची सर्वात भीषण देणगी आहे. आणि जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही, तोपर्यंत सभ्यता, नैतिकता आणि लोकशाही हे शब्द केवळ भाषणापुरतेच उरतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.